स्फोटात काही जण जखमी झाल्याची देखील माहिती समोर येते। आपण पाहतोय दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनच्या गेटजवळ एका कारमध्ये स्फोट झालेला आहे आणि स्फोटानंतर परिसरातील 3 वाहनांना आग लागल्याची बातमी समोर येते। मेट्रो स्टेशन परिसरात ही आग लागली आहे, त्यामुळे यामध्ये किती लोक अडकलेली आहेत या संदर्भातले अपडेट समोर आलेले नाहीये। पण मेट्रो स्टेशन संध्याकाळच्या वेळेला अनेक ऑफिसमधले कर्मचारी घरी जाण्यासाठी या ठिकाणी लगबग करत असतात। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि अशा वेळेस संध्याकाळी 6:45च्या सुमारास ही आग लागणं ही खूप गांभीर्य आणि खूप गंभीर अशी स्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। आणि मुख्य म्हणजे दिल्लीतील ऐतिहासिक अशा लाल किल्ल्याच्या जवळ ही घटना घडल्यामुळे त्याचं गांभीर्य आणखीन वाढलेलं आहे आणि दिल्लीतील सगळी सुरक्षा यंत्रणा आता सतर्क झालेली आहे। एक म्हणजे फरीदाबादमध्ये एका डॉक्टरच्या घरातून स्फोटकं जप्त केली होती आणि त्याचा आणि या घटनेचा काय संबंध आहे का या दृष्टीने देखील आता तर्कवितर्क लढवले जात आहेत। मात्र दिल्ली पोलीस आता घटनास्थळी दाखल झालेत आणि अधिक तपास सुरू आहे। स्फोटानंतर परिसरातील 3 वाहनांना आग लागल्याची माहिती समोर येते। मेट्रो स्टेशन जवळ ही घटना घडलेली आहे। कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती सुरू आहे, मात्र हा स्फोट कशामुळे झाला या संदर्भात आता आणखी सखोल माहिती अधिकृतरित्या पोलिसांनी आणखी काही सांगितले नाही। मात्र तपास सुरू आहे की हा नक्की स्फोट कशामुळे झाला। घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या देखील दाखल झालेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय की मोठ्या प्रमाणात इथे नागरिक जे आहेत ते जमा झालेले आहेत, कारण की लाल किल्ला म्हटलं की या ठिकाणी पर्यटक येत असतात, अनेक नागरिक संध्याकाळच्या वेळेला इकडे फेरफटका मारण्यासाठी येत असतात आणि अशा वेळेस हा मोठा स्फोट होणं ही खूप गांभीर्याची बाब आहे। अगदी बरोबर। मग आता स्फोट हा सीएनजी मुळे झालेला आहे, सीएनजी गॅसमुळे का त्याचं आणखी वेगळं काही कारण आहे ते पोलीस तपासात समोर येईलच। मात्र या घटनेमुळे दिल्लीतील कायदा सुव्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे की या स्फोटानंतर वाहतूक तर विस्कळीत झालीच आहे, मात्र नागरिक भयभीत झालेले आहेत। दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात कारमध्ये स्फोट झाल्यानंतर एकच गोंधळ उडालेला आहे। नक्कीच आपण पाहतोय राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ एक मोठा स्फोट झालेला आहे आणि स्फोटानंतर परिसरात 3 गाड्यांना आग लागल्याची माहिती मिळते। सुमारे 6:45च्या सुमारास हा मोठा ही घटना घडलेली आहे आणि आता दिल्ली पोलीस जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांच्याकडनं माहिती घेत आहेत, आजूबाजूच्या नागरिकांकडून माहिती घेतली जाते की कार संदर्भात देखील अगदी सखोल तपास सुरू आहे। जिथं स्फोट झाला त्या संदर्भात सगळी माहिती सगळे अपडेट्स आता दिल्ली पोलीस घेत आहेत। परिसरामध्ये आता पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे, काही जण जखमी झाल्याची देखील माहिती आहे। मेट्रो स्टेशन जवळ हा स्फोट झालेला आहे। नक्कीच लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशनच्या गेट जवळ हा स्फोट झालेला आहे, एका कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आली। नक्कीच हा स्फोट आता नेमका दहशतवादी हल्ल्यामुळे करण्यात आलेला आहे का गाडीतला सीएनजी सिलेंडरमुळे हा स्फोट घडलेला आहे या संदर्भातले अपडेट सध्या समोर आलेले नाही आहेत। मात्र आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय आग अतिशय भयंकर आहे, त्यामुळे आगीमध्ये जीवितहानी होण्याची देखील दाट शक्यता वर्तवली जाते। आणि मुख्य म्हणजे या स्फोटानंतर शेजारच्या 3 वाहनांना आग लागली। कारमधील स्फोटात काही जण जखमी झाल्याची देखील माहिती आहे। मात्र या स्फोटाची गंभीर दखल गृह मंत्रालयाने घेतलेली आहे। ताबडतोब आणि सखोल तपासाचे आदेश देण्यात आले आहेत। संपूर्ण दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा ही सतर्क झालेली आहे। नक्कीच आणि ही जी कार होती ज्या कारमध्ये स्फोट झालाय ती कार पार्किंग मध्ये उभी असल्याची माहिती मिळते, त्यामुळे ही कार कोणी पार्क केली आहे, ती कार कोणाची होती या संदर्भातले अपडेट्स देखील आता या ठिकाणी पोलीस घेताना आपल्याला पाहायला मिळतात। साधारणतः अर्ध्या तासापूर्वीची ही घटना आहे। 6:45च्या सुमारास कारमध्ये हा स्फोट झालेला आहे आणि आपण बघतोय की उद्या बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान होतंय, त्या पार्श्वभूमीवर ही घटना कुठेतरी कायदा सुव्यवस्थेवर बोट ठेवणार आहे। या स्फोटामध्ये जीवितहानी होण्याची देखील दाट शक्यता वर्तवली जाते। अगदी बरोबर आहे। खरं म्हणजे देशामध्ये एटीएसनं अनेक ठिकाणी कारवाई देखील सुरू केलेली आहे, काही ठिकाणी स्फोटकं देखील जप्त केलेली आहेत। फरीदाबादमधील ही घटना आहे आणि त्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये हा स्फोट आहे। दिल्ली हादरलेली आहे, त्यामुळे अनेक दृष्टीनं चिंता देखील व्यक्त होते। लाल किल्ला परिसरात बघायला गेला तर सुरक्षेच्या दृष्टीने खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा असतो, मात्र तरी देखील या ठिकाणी स्फोट होणं ही खूपच एक गंभीर प्रकरण म्हणावं लागेल। लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट जवळ एका पार्क असलेल्या कारमध्ये स्फोट झालेला आहे आणि या स्फोटामुळे इतर आजूबाजूला असणाऱ्या 3 कारला देखील आग लागल्याची माहिती मिळते। अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्याचं काम सुरू केलेलं आहे। मात्र स्फोटात काही जण जखमी झाल्याची देखील माहिती मिळते। कारमधील स्फोटात काही जण जखमी झाले। स्फोटानंतर शेजारील 3 गाड्यांनी देखील पेट घेतला आहे, काही जण जखमी झालेले आहेत। आता
लाल किल्ला परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. दिल्ली पोलीस आणि काय एकूणच सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेली आहे. गृह मंत्रालयानं देखील या संपूर्ण घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे. नक्की हा स्फोट कशामुळे झाला याचा तपास पहिल्यांदा सुरू आहे.